तर शेवटचे 15 दिवस कार्यकर्त्यांनी 16 तास काम करा, रवींद्र चव्हाण यांनी भाजप कार्यकर्त्यांना सूचना दिल्यात। भाजप जिंकण्याचा अंदाज असला तरी काम करावं, उल्हासनगरमध्ये चव्हाणांनी कार्यकर्त्यांना हे मार्गदर्शन केलंय। ये चुनाव जो है कार्यकर्ता के सम्मान के लिए ये चुनाव है, इसलिए हमें ये 15 दिन 16 घंटे काम करने की जरूरत है। भारतीय जनता पार्टी का कार्यकर्ता त्याग समर्पण भावना से काम करता है। त्याग समर्पण क्या होता है? देश के प्रधानमंत्री प्रचारक कर 15-20 साल पूरे के पूरे कन्याकुमारी से लेकर जम्मू तक रात दिन घूमते रहे और वहां की पूरी समस्याएं इसीलिए उनको मालूम। तर नागपुरात विविध कारणांमुळे 80 उमेदवारांचे अर्ज बाद झाले, तर राष्ट्रीय पक्षांच्या बहुतांश उमेदवारांचे अर्ज पात्र ठरलेले आहेत। छाननी प्रक्रियेनंतर 1294 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत। 1374 उमेदवारांपैकी 80 उमेदवारांचे अर्ज बाद ठरलेत। तर आज अर्ज माघारीनंतर किती उमेदवार निवडणूक लढणार हे स्पष्ट होणार आहे। पुण्यात शिवसेना भाजप युतीचा नेमकं काय होणार असा सवाल आहे। शिवसेना आणि भाजप पक्षांमध्ये कुठल्याही हालचाली नाहीयेत। अद्यापही शिवसेना भाजपमध्ये कुठलीही बैठक झाली नाहीये। 140 पेक्षा अधिक जागांवर शिवसेनेच्या उमेदवारांना एबी फॉर्म देण्यात आलेत। पुणे पालिकेची निवडणूक दोन्ही पक्ष युतीत लढणार की स्वबळावर लढणार हा पेच अद्याप कायम आहे। कुठल्या प्रभागातून कोण उमेदवारी मागे घेणार याबाबत कुठलीही चर्चा नाहीये। 140हून अधिक जागांवर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून उमेदवारांना एबी फॉर्म दिले गेलेले आहेत, मात्र अद्याप कुणालाही उमेदवारी मागे घेण्यासाठी संपर्क नाहीये। तर अमरावती महापालिकेची 87 जागेसाठी निवडणूक आहे। आज उमेदवारी मागे घेण्याचा अंतिम दिवस आहे। भाजप आणि राणांच्या युवा स्वाभिमान संघटनेची युती आहे। युवा स्वाभिमानानं ठरवलेला 9 ऐवजी 41 उमेदवार दिलेत। सकाळी 11 वाजता रवी राणा आणि बावनकुळेंमध्ये बैठक आहे। तर जे हिंदुत्ववादी संघटनेचे कार्यकर्ते भाजपचे कार्यकर्ते नाराज आहेत, त्यांच्यासोबत देखील चंद्रशेखर बावनकुळे बैठक घेत त्यांची समजूत काढणार आहेत अशी माहिती आहे। छत्रपती संभाजीनगरमध्ये उमेदवारी न मिळाल्यानं नाराजी पसरली आहे। नाराज झालेल्या इच्छुकांनी थेट नेत्यांना धारेवर धरले। भाजपच्या नेत्यांकडून नाराज इच्छुकांची मनधरणी केली जाते। भाजपकडून काही नाराज उमेदवारांची मनधरणी करण्यात त्यांना यश देखील आलंय। मिशन भाजपवरील संकट दूर करण्यात भाजप यशस्वी ठरलंय। तर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंची बैठक झाली आहे। जवळपास 4.5 तास ही बैठक सुरू होती। वचननामा, सभा, प्रचार गीतांबाबत चर्चा झाल्याची माहिती आहे। तर बंडखोरी समावण्यासाठी काय प्रयत्न केले पाहिजेत यावर सविस्तर चर्चा आहे अशी सूत्रांची माहिती। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।